आज आपण उरलेल्या चपातीपासून स्नॅक्स बनवणार आहोत. खूपच चवीला अप्रतिम लागतो. कधी कधी काय होतं, पोळ्या जास्त होतात आणि मग त्या उरल्या तर त्याचं काय करायचं असा प्रश्न जर पडत असेल तर त्यापासून बनवा असं चटपटीत मस्त असं चविष्ट नाश्ता जो सर्वांनाही आवडेल. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. मुलंही खूप आवडीने खातील. सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता. बनवायलाही एकदम सोपं आहे. तर त्यासाठी बघा, इथे माझ्याकडे 2 पोळ्या उरलेल्या आहेत. त्याचं आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर इथे मी फोल्ड करून ठेवते, त्यामुळे असं बघा फोल्ड त्याला आलेला आहे. तर आपण एका पोळीचे 4 पीसेस आधी करून घेणार आहोत आणि ते 4 पीसेसच्या नंतर आपण 8 पीसेस करणार आहोत. म्हणजे टोटल एका पोळीपासून 8 पीसेस आपण करणार आहोत. तर एक पीस मी काढून घेते आणि याचं मध्यभागी असे आपण 2 पीसेस करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला स्नॅक्स जे आहे बनवायलाही एकदम सोपं पडेल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल. तर या पद्धतीने बघा मी एका पोळीचे असे 8 पीसेस करून घेते. तर आपले पोळ्यांचे हे पीसेस करून झालेले आहेत. तर आता आपण करायचं आहे, एक मी बटाटा घेतलेला आहे, सालं काढून घेतलेले, पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आता आपल्याला याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे. तर बटाटा मी किसून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो. आणि नंतर यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित हाताने पिळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निघेपर्यंत. तर आता हा असा बटाट्याचा किस आहे तो दुसऱ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते. तर बटाट्याचा आपला किस तयार झाले. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालतो आहे. याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून घालू शकता. पाव चमचा मी हळद घालते. सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं 2 पिंच आपण हिंग घालतो आहे, म्हणजे आपल्याला ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये. आणि बारीक चिरलेली इथे मी कोथिंबीर घालते थोडीशी. याऐवजी तुम्ही मेथी घालू शकता, पालक घालू शकता. आणि एक कप बटाट्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. ॲडजस्ट करून थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे. तर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं थोडंसं पातळसर घोळ बनवून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला यामध्ये जी पोळी आपण ठेवली होती ती डीप करायला व्यवस्थित जमेल. तर त्यामुळे अगदी थोडं पाणी घालून आपण अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. एकसाथ थोडं जास्त पाणी घालू नका. तर बघा इतपत असं आपल्याला पातळ हे मिश्रण पाहिजे. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, ही जी पोळीचं आपण पीसेस करून ठेवले ते एक पीस आपण व्यवस्थित यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. आणि मी सोबत कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे पीसेस आपण एक असे कढईमध्ये सोडायचे आणि मस्त असं थोडासा कलर येईपर्यंत आपण एकदम मीडियम फ्लेमवरती याला फ्राय करून घेणार आहोत. तर याऐवजी जर तुम्ही चौकोनी पीसेसही करू शकता, तुम्हाला जसे पीसेस आवडतील तसे करू शकता. तर इथे मी थोडंसं असं त्रिकोणीसारखे पीसेस करून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने मस्त असं खरपूस अशी आपण भाजून घेणार आहोत. टर्न करून दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मुलांना तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता किंवा अगदी चवीला खूपच छान लागतात. कोणीच म्हणणार नाही की उरलेल्या पोळ्यापासून बनवलं. एवढं चविष्ट असं हे स्नॅक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे बघा स्नॅक्स आपलं मस्त असं थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेलं आहे. असं फ्राय केल्यामुळे काय होतं, आतली जी पोळी असते ना तीही मस्त फ्राय होते. तर असे आपण ही फ्राय केलेली पोळी स्नॅक्स आहे आपण काढून घेऊया. तर असं आपलं गरमागरम असं स्नॅक्स तयार झालेलं आहे. सॉसबरोबर किंवा तुम्हाला जे आवडते चटणी त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. अगदीच चवीला अप्रतिम आणि बनवायलाही किती सोपं आहे. मस्त अगदी चटपट होणारे हे स्नॅक्स आहे. घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर त्यावेळेसही तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता. सर्वांना अगदी आवडीने खातील, एवढं अप्रतिम चवीला लागतं.